हाय, नमस्कार. तुम्हाला वारकऱ्यांना माझ्याकडून मोठ्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर चला, बानूचं काय चाललंय बघा. बानूचा खेळ चाललाय. त्याच्या आधी सांगा मला, साडी कशी दिसते? छान दिसते का साडी? त्याच्या आधी मला सांगा, साडी कशी दिसती? छान दिसते ना? अशी साडी घेतलेली आहे. आणि बानूचं बघा, तर कुठे गेलती, काय कारण, तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मी. बानूचा रुद्राशी दिसतोय का तुम्हाला? हे रुद्राशी आहेत ना, याला पूजा करायला नेलती. तर कुठं काय नक्कीच मी सांगणार आहे. लय दिवस झालं याची पूजा करायला नेलं नव्हतं. म्हणजे बासकाळ हे आपण खाऊन बानू कशी येतो ना, कधी मध्ये खातो आम्ही, सारखं तर खात नाही, तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळं मग नेलं तिला म्हणजे तिला नव्हतं नेलं, तिच्या गळ्यातनं काढून हे फक्त रुद्राशी नेला होता. आणि कालपासून बानू, काल नाही का उत्सव म्हणली, तिला वाटायचं मला पण न्यावं, पण काय करावं, इलाज नव्हता. तर म्हणून त्यामुळं मी साडी घातलेली आहे अशी. तर काल घातली होती साडी. मग काल आंघोळ करून देवाला गेलो, काल शुक्रवार. मग ती झालं की काय बाई, हां, सकाळनं मग तिथं टिंबरने बहिणीपाशी मुक्काम केला. आणि तिथनं परत सकाळी आले, 10-11 वाजता आले, लवकरच. म्हणून आणि झोप झाली नव्हती, रास्तार जागरण होतं. आणि तिथं म्हणजे नाही का, तिथं नियम नाही म्हणजे शूटिंग काढायचा. त्यामुळं का नाही मी काढलं नाही. नाहीतर तुम्ही म्हणता दाखवायला काय झालं, तर प्रत्येकच गोष्ट दाखवा असं काही नसतं. जिथं आपल्याला जर काढ म्हणाल तर आपण काढतो. हां, मी चोरून काढला असता तर ते योग्य दिसलं नसतं, बरोबर आहे का नाही? म्हणून का नाही, हे बानू पण आजारी सारखे पडत होती. मग ही रुद्राशे याच्यामध्ये ही करून आणला, म्हणजे नाही का, देवापासनं. म्हणून त्यामुळं उशीर झाला. आणि बानू रुसली माझ्यावर, हो रुसली रुसली का ग? रुसली ग का? रुसली ग? बोल नाही, रुसली. ती म्हणत होती मला पण घेऊन चल. तर घाम तुम्ही बघू शकता, लाईट आहे, मी कूलर बंद केलाय. म्हटलं थोडेसे तुमच्यासोबत गप्पा मारावा, कारण महत्त्वाचे विषय असतात जे तुम्हाला सांगणं मला गरजेचं आणि योग्य वाटतं, म्हणून मी सांगते. तर काल मी गेलते असं देवाहून आले असं म्हणलं. आणि काल परवा दिवशी म्हणजे काल मी डोसंही बनवलेलं, तेच हेडो टाकलं. भरपूर जणांना रेसिपीचं खूप आवडलं, खूप कौतुक केलं की ताई तू अशा नवीन नवीनच कंटेंट शोधत जा, हो का. दुसऱ्याचं तर कुचा निंदा काढण्यापेक्षा आपण आपल्या घरातलं दाखवलं ना, ते कधी पण चांगलं. आपण लोकांचं जातो दाखवायला, पण लोक त्याचं मजा हसून उडवतात. म्हणून त्यामुळं का नाही, जे आपल्या घरात आहे का नाही, जे आपल्या घरात आहे त्यालाच आपण सांभाळता आपलं नाकीनं जीव येतो, बरोबर. म्हणून कंटेंट शोधण्याच्या ऐवजी आपण आपल्या घरात जसं आहे तसं आपण हेडव टाकावं. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे की हेडव टाकत जा. माझी स्टाईल जरा थोडीशी वेगळी दिसत असेल केसांची, तर बहिणीने घरच्या घरीच कापली केस बी. म्हणली लय शेंडे झालेत, म्हणले ये म्हणली कापते, म्हणून तिनं कापले ते. तर असू द्या, बहिणी बाळा या पायीच असते त्या. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की नवीन कंटेंट शोधत जा, नवीन काहीतरी टाकत जा. आता मला तिथं गेलते का नाही मी, बहिणीच्या इथंही मला तिथं पण हेडो काढायला हे होतं की, पण मी नाहीत काढलं का, तिथं तशी परिस्थिती नव्हती. ज्यावेळेस ते काढ म्हणले
तेव्हा काढायचं. ते मनानेच म्हणले होते गेल्या बारचीने की हेडव काढ म्हणून मी काढलेला. मला उलास येतं तसं म्हणल्यावर. आणि म्या म्हणून जर काढायचं म्हणलं तर मग मला ते हेडवच काढू वाटत नाही, असं होतं. म्हणून जसं आहे तसं मी माझ्या घरातलं कंटेन असतंय. आणि नवीन नवीन शोधायचं, नवीन नवीन कंटेन करायचं. त्या पाय का नाही जोडीदार म्हणजे नाही का आपल्या संग हेड्यावर बनवणारं पण पाहिजे. म्हणजे हा माझ्यामध्ये काय म्हणतात ते हसायसाठी, तुमचं मनोरंजन करायसाठी, त्यासाठी आपल्याला पाहिजे का नाही. म्हणजे ज्याला कोणाला ज्ञान आहे त्यांनी पटकन असं यावं की बाबा आपण जोडीने बनवू. म्हणजे त्यामुळे जरा उलाश येतो बनवायला. आणि रोजचंच म्हणजे मला तर टेन्शन काय आहे माहिती आहे का, लोकांचं देणं झालेलं आहे आणि कामधंदा काय अजून लागना. ते बाहेर कुठं कामाला जावा तर ती काय अजून कामं लागली नाहीत. मग जिथं मला कामं खुरपा हे लागतात 1 दिवस 2 दिवस तिथं मी जाते आणि तेवढ्यातच घर भागते. काय तुम्हाला सांगायचं सांगा. तर चला, हेडवले मोठा झाला आणि म्हणजे मोठा नाही झाला. मला आज बोलूच वाटत कारण माझं तब्येत पूर्णपैकी अशी डाऊन झाली. जागरण झाल्यावर माणूस आजारी झाल्यासारखं होतंय, पण काय करायचं, लेकरांसाठी जावं लागतंय. तर त्या होमचा कार्यक्रम आहे बघा 25 तारखेला, जिथं मी जाते का नाही. नक्कीच होमचं तिथं शूटिंग मी काढेलच. तर तांबवा गाव आहे तिथं होमचा कार्यक्रम लय मोठा असतो श्रावण महिन्यात. पहिला श्रावण. कारण जिथं आपण बानूला नेत होतो पहिलं तिथं 100%तला 50% तर फरक पडलेला आहे बघा. त्यामुळं दवाखाना औषधं करून का नाही सगळं केलं. पण शेवटी त्या देवाचा धावा केला, महादेवाचा त्यांनी. आणि स्वामी समर्थ नाही का, स्वामी समर्थ मला म्हणता येत नाही का बरं का, नाहीतर माणसानं खोटं बोलते. प्रत्येक देवाचा मी धावा करते. स्वामी समर्थाचा अजून सेवा केली नाही, पण पाया ही मग पडली. कारण आपल्याला वाचताही येत नाही, ती लय कटिक्षा पाळावं लागते. ह्या लेकरासाठी मी काही कटिक्षा पाळायला तयार आहे, असं माझं आहे. कारण माझी अपेक्षा काय की हिनं स्वतःच्या पायावर उभा राहावा, 2 पावलं चालावा, कसं का असं ना घसरत कसं बसावा ही म्हणजे असे. म्हणून कराय मन माझं का नाही धुक होतं की बाबा इथं नाही तर तिथं गुन्हेन. मग भरपूर असं पहिलं पण हेड्यावर टाकले तर की कोण असं डॉक्टर असेल तर सांगा. आता मग कन्नड साईडला तिकडं कोणत्या तरी गावाला लय नीट झाले ते, म्हणजे नाही का अंगावून वारं गेलेली ही लय नीट झाले ती, लय म्हणजे लय नीट झाले ते. अशा अपंगी लेकरं सुद्धा तिकडं नीट झालेत. पण त्यासाठी का नाही जायलाच का नाही 13,000चं तिकीट लागतंय आणि यायचं 13. आणि तिथं खर्च व्हायलाच म्हणजे याला खेट्याला की 1 लाख तर आपल्यापाशी पाहिजे. मग तुम्ही विचार करा, एवढं माझ्याकडं नाही. अगं बानू कशी हसती बघा. एवढं माझ्याकडं नाही, कारण ज्याच्यात आहे त्यातच खुश आहे मी. जेवढं मी कष्ट करते तेवढं बानूच्या दुधासाठी आणि घरात खायलाच जाते. तर एवढं पैसे साचवायचं कुठं. मी कसं पण कामं धंदा तुम्हाला तर माहिती आहे, भटीवर कामं धंदा करून हेडवचं काही असं कोणी मदत केलेली हे पैसे मी लय म्हणजे कसाय केली तेव्हा ती घर कुठं बांधलं मी. आणि तुम्ही पण मला मदत केली म्हणून तुमच्या आशीर्वादाने आज मी त्या घर बांधलं. असं मी करते कारण मला चांगलं जिथं खाऊ वाटत असेल, लेकरांना खाऊ वाटत असेल. आता बानूला पण चांगलं, आता मध्ये भरपूर ताई दादा मदत बानूसाठी पैसे पाठवायचे, तर बानूला मी खायलाच आणत होते शीटमधलं, कारण त्यांची इच्छा मी पूर्ण करत होते. पण एवढ्याचं पण खायला आणत नव्हते की मी ते महाग टाकायचे, कारण अडचणीला बानूला उपयोगीला येतेला औषधं गोळ्याला. म्हणून का नाही कोणचा जीवाला खाऊ वाटलं का नाही तर ती आणणं मुश्किल आहे. एवढं आम्ही कटकसाई करतो. जे पण आहे ते घरातल्या घरातच भागवतो आम्ही. जसं आहे तसल्यात दिवस काढायचं आणि ढकलायचं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे. तर बोलू आपण पुढच्या हेड्यामध्ये. तर चला बाय.